Good morning students. Today we are going to learn 9th English lesson number 1 and that is poem Life. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या इंग्रजी विषयाची लाईफ ही कविता अभ्यासणार आहोत. तर सुरू करूयात. या कवितेचे कवी आहेत चार्लोट ब्रॉन्टी. Life believe is not a dream, so dark as sages say, of a little morning rain foretells a pleasant day. या कवितेच्या माध्यमातून कवींनी आपल्याला असा संदेश दिलेला आहे की लाईफ बिलीव्ह इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सेजेस से. विश्वास करा की जीवन हे काही स्वप्न नाही किंवा जीवन हे काही अंधकारमय पण नाही, जसं की संत सांगतात. ऑफ अ लिटिल मॉर्निंग रेन फोरटेल्स अ प्लेझंट डे. कधी सकाळच्या वेळी होणारी वर्षा एक सुखद दिवसाची सुरुवात करणारी भविष्यवाणी करते. फोरटेल्स म्हणजे भविष्यवाणी. कधी सकाळच्या वेळी अचानकच पाऊस येतो आणि अचानकच पाऊस आला की आपल्याला वाटतं की चला आज खूप छान दिवस आहे आणि मनाला एक समाधानकारक प्रसन्नतापूर्वक आपल्याला असं वाटतं की आज दिवस चांगला जाणार आहे, अशी आपल्याला एक भविष्यवाणी सकाळची वर्षा करून देते. Sometimes there are clouds of gloom, but these are transient thought. If the shower will make the roses bloom, oh, I lament its fall. Sometimes there are clouds of gloom, but these are transient thought. Gloom means निराशा आणि transient means temporary. तर कधी आपल्या जीवनामध्ये काय होते की निराशा येत असते आणि निराशेचे जेव्हा वादळ येतात त्यावेळेस क्लाउड्स ऑफ ब्लू म्हणजे निराशेचे वादळ जेव्हा येतात ती कशी असतात, क्षणिक असतात, ट्रान्सिएंट असतात. ते कधी ना कधी जाणार, ते तात्पुरते असतात. इफ द शावर विल मेक द रोजेस ब्लूम, ओ आय लॅमेंट इट्स फॉल. इफ द शावर विल मेक द रोजेस ब्लूम. नवीन बहर येतात आणि जातात. गुलाब उमलतात आणि पुन्हा गळून पडतात. तर ह्या गोष्टीवर शोक का करायचा, असं कवी या ठिकाणी सांगत आहेत. रॅपिडली मेरीली लाईफ सनी आवर्स फ्लेट बाय, ग्रेटफुली चिअरली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. रॅपिडली मेरीली लाईफ सनी आवर्स फ्लेट बाय. सनी आवर्स मीन्स सुखाचा काळ. आपल्या जीवनामध्ये जेव्हा सुखाचा काळ येतो, दुःखामागून सुख, सुखामागून दुःख हे सतत चालत राहणार. आपल्या जीवनामध्ये ही गोष्टी होतच राहणार. पण जेव्हा सुखाचा काळ येतो त्यावेळेस तो तीव्रतेने पण जातो. सुखाचा काळ आपल्याला कळत पण नाही की कधी गेला. सुखाचा काळ जेव्हा येतो तेव्हा तो तीव्रतेने आणि प्रसन्नतापूर्वक निघून जातो. त्यावेळेस कृतज्ञतापूर्वक आणि प्रसन्नतापूर्वक त्या दिवसांचा आपण आनंद घ्यावा, असं कवी या ठिकाणी सांगत आहेत. What though death at times steps in and calls our best away? What though sorrow seems to win o'er hope a heavy sway? What though death at times steps in and calls our best away? कधी मृत्यू आपल्या जवळच्यांना, जे आपल्याला प्रिय व्यक्ती आहेत अशांना घेऊन जातो. आपल्याला माहीतच आहे मृत्यू अटळ आहे, मृत्यू हा येणारच. पण जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तींना जेव्हा मृत्यू घेऊन जातो त्यावेळेस and calls our best away, what though sorrow seems to win o'er hope a heavy sway? त्यावेळेस दुःख हे यशस्वी होत असते. sorrow seems to win, दुःख यशस्वी होते. o'er hope a heavy sway, आणि इथं o'er means over, ओव्हरचा शॉर्ट फॉर्म आहे o'er hope a heavy sway. म्हणजेच की जेव्हा दुःख यशस्वी होते तेव्हा आशा, hope a heavy sway, आशा ही भारी होते, जड पडते. Yet hope again elastic springs, unconquered though she fell, still buoyant are her golden wings, still strong to bear us well. जरी आशा ही जड जरी पडली असेल तरी, किंवा आशा ही जरी लवचिक झाली असेल, दुःख यशस्वी झाल्यामुळे आशा जरी जड पडली असेल किंवा नाजूक जरी झाली असेल, अनकॉन्कर्ड दो शी फेल, जरी ती पडली असेल, अपराजित झाली असेल, तरीही स्टील बॉयंट आर हर गोल्डन मीन. बॉयंट मीन्स दॅट विच कॅन राईज अपवर्ड्स.
तरीही तिचे जे सोनेरी पंख आहेत, गोल्डन विंग्स, आशेचे जे सोनेरी पंख आहेत ते काय करतात की आपल्याला सहन करण्याची मजबूती म्हणजे शक्ती देतात. मॅनफुली फिअरलेसली द डे ऑफ ट्रायल बिअर, फॉर ग्लोरियसली अँड विक्टरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. मॅनफुली फिअरलेसली द डे ऑफ ट्रायल बिअर. या ठिकाणी कवी शेवटच्या स्टांजामध्ये असं सांगायला की कवी म्हणतात की या जीवनाचा प्रत्येक दिवस हा सहन करत करत साहसपूर्वक निर्भय होऊन जगला पाहिजे. आणि फॉर ग्लोरियसली अँड विक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. क्वेल मीन्स एंड, सप्रेस, आणि डिस्पेअर मीन्स निराशा. ह्या निराशेला, ह्या जीवनातल्या जी निराशा आहे ह्या निराशेला शांत करून, शमवून, म्हणजेच की साहसी पद्धतीने निर्भय होऊन ह्या निराशेला शांत करून गौरवशाली पद्धतीने ह्या निराशेवर विजय मिळवला पाहिजे, असं चार्लोटी ब्रॉन्टे यांनी या कवितेतून स्पष्ट केलेले आहे.